अगोदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला क्लास सुरू आहे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास. हा कंटिन्यू सुरू आहे. तर या क्लासमध्ये आजचा जो आपला विषय आहे इंग्लिशमधला म्हणजे आजचा जो एपिसोड आहे 28 आहे 28 एपिसोड आहे. त्या एपिसोडमध्ये आपण काय शिकणार आहोत. आपण आतापर्यंत आय हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे असे वाक्य शिकलेले आहे. आपलं काय सुरू आहे माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूला आपण आय हॅव करून सुरू करतो. आय हॅव अ बॉल म्हणजे माझ्याजवळ बॉल आहे. हॅव आय अ बॉल माझ्याजवळ बॉल आहे का. हा दुसरा प्रकार आपण शिकलो. एका वाक्याचे आपल्याला 3 प्रकारचे वाक्य शिकायचं आहे. म्हणजे माझ्याजवळ आहेत आणि माझ्याजवळ त्या वस्तू आहेत का. आय हॅव अ बॅट माझ्याजवळ बॅट आहे. हॅव आय अ बॅट म्हणजे माझ्याजवळ बॅट आहे का. असे 2 प्रकार आपण शिकलो. आता आज आपल्याला काय शिकायचं आहे नाही असलेलं वाक्य निगेटिव्ह जे आपण ज्या वाक्यामध्ये नाही म्हणतो. म्हणजे माझ्याजवळ डॉग नाही माझ्याजवळ बॅट नाही माझ्याजवळ बॉटल नाही आहे माझ्याजवळ टेन्शन नाही आहे माझ्याजवळ पेन नाही. हे कसं वाक्य आय हॅव नॉट अ पेन. आय हॅव नॉट अ पेन म्हणजे माझ्याजवळ पेन नाही. आता आपल्याला आज काय शिकायचं आहे ज्या वस्तू आपल्याजवळ नाहीत त्याला काय म्हणायचं आणि कसं बोलायचं हे आता आपल्याला शिकायचं. तर ते सुरुवात कशी जाते आय हॅव नॉट गुड आय हॅव नॉट आय हॅव नॉट अ पेन. आता पेन शिकू आपण तुमच्या लक्षात येईल मग आय हॅव नॉट अ पेन म्हणजे आता माझ्याजवळ पेन नाही. आणि लक्षात आता आपण काय शिकलो अगोदर माझ्याजवळ आहे अशा वस्तू शिकलो आपण. आता आय हॅव नॉट अ पेन म्हणजे माझ्याजवळ पेन नाही. माझ्याजवळ पेन नाही. ज्या वस्तू आपल्याकडे नाहीत त्याला काय म्हणतो आपण नॉट. आय हॅव नॉट अ पेन माझ्याजवळ पेन नाही. आता आपण आयचं वाक्य घेतलेलं आहे. आपल्याला असे 6 प्रकारचे वाक्य घ्यायचे आहेत. कुठलं घेऊ आपण आता विथ वाक्य म्हणजे आमच्याजवळ वी हॅव नॉट अ पेन. आता पेन हा शब्द बदलला आहे. आपण इकडच्या वाक्य बदललं माझ्याजवळ पेन नाही. आता वी हॅव नॉट अ पेन म्हणजे आम्ही किंवा आमच्याजवळ पेन नाही. आमच्याजवळ पेन नाही. आता उंच वाक्य झालं. तिसरं वाक्य घेऊ आपण आता यू हॅव नॉट अ पेन. यू म्हणजे तू तुम्ही किंवा तुमच्या म्हणजे आपण काय तुमच्याजवळ पेन नाही. आता यूजचे 2 अर्थ होतात तुमच्या किंवा तुझ्या सुद्धा होते. आपण आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असेल आपल्या मित्र असेल बरोबर असेल तर तुझ्याजवळ सुद्धा होते. अर्थ हे दोन्ही अर्थ लक्षात घ्या. तुझ्याजवळ पेन नाही. यू म्हटलं तुम्ही दोन्ही अर्थ लक्षात ठेवायचे. तुझ्याजवळ नाही किंवा तुमच्याजवळ नाही. आलं लक्षात तुमच्या का तुझ्याजवळ नाही तुमच्याजवळ. आता हे 3 वाक्य झाले. अजून आता 3 वाक्य घ्यायचे आहे. आपलं तो कमी लक्षात ठेवा. पुढच्या पेजवर आपण जाऊया. चौथं वाक्य आपलं आता ही. आता ही नंतर हॅज लागते. हे काय लक्षात ठेवा प्रत्येकच ठिकाणी हॅवने लागतात. ही हॅज नॉट अ पेन. ही म्हणजे तो त्याला किंवा त्याच्या म्हणजे याचा अर्थ काय होईल त्याच्याजवळ पेन नाही. त्याच्याजवळ पेन नाही. 5वं वाक्य सी म्हणजे ती किंवा तिला किंवा तिच्या. सीच्या नंतर काय लागते हॅजच. सी हॅज
शी हॅज नॉट अ पेन. शी म्हणजे ती किंवा तिला किंवा तिच्या, म्हणजे तिच्याजवळ पेन नाही, तिच्याजवळ पेन नाही. आणि 6वं वाक्य वापरू दे. दे हॅव नॉट अ पेन. जे म्हणजे ते किंवा त्यांना किंवा त्यांच्या, त्याचा अर्थ काय म्हणतात, त्यांच्याजवळ पेन नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, 6 वाक्य मी तुम्हाला लिहून दिले, सांगितले कसे लिहायचे कसं लिहायचे. आता फक्त इथं आपल्याला काय आलेलं आहे, कालपासून आपण जे शिकतो त्यानंतर फक्त नॉट आलेलं आहे. नॉट चेंज झालं आहे, बाकीचं काही बदललेलं नाही आहे. फक्त नॉट तेवढा शब्द बदलला की हे नाही वाक्य होतं. तुम्हाला असे वाक्य लिहायचे आहेत, होमवर्क तुम्ही काय करा, पेन बदलून टाका. पेन्सिल घ्या, बुक घ्या, नोटबुक घ्या किंवा कॅट घ्या, खाऊ घ्या, कोणतं घ्या, पण ते नाहीचे वाक्य लिहायचे. तुमच्या लक्षात आलं की नाहीचे वाक्य, सर्वांनी नाहीचे वाक्य लिहायचे. प्रत्येकाला कमीत कमी 10-20 वाक्य तुम्ही लिहू शकता. हे वाक्य लिहिताना एकदम सोपं आहे. आपल्या कालचाच वाक्य प्रकार आहे, फक्त नॉट म्हणून शब्द आलेला आहे. तुम्ही काय, तुम्हाला मी शब्द बोलून दाखवतो. समजा आय हॅव नॉट अ बॉटल, असं शब्द घेऊ, म्हणजे माझ्याजवळ बॉटल नाही. वी हॅव नॉट अ बॉटल, आमच्याजवळ बॉटल नाही आहे. यू हॅव नॉट अ बॉटल, तुमच्याजवळ बॉटल नाही आहे. ही हॅज नॉट अ बॉटल, त्याच्याजवळ